नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RTE 25% ॲडमिशन लवकरच यावर्षी सुरू होणार आहेत आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की ऑनलाईन फॉर्म भरणे लवकरच सुरू होणार असून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी या ठिकाणी आपण डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणते कोणते हवे ते या ठिकाणी थोडक्यात पाहूया. सो मित्रांनो, ही डॉक्युमेंटची PDF आहे आणि ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील. तर या ठिकाणी आपण डॉक्युमेंट्समध्ये थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी अनुक्रमांक 1 मध्ये आहे, जर का तुम्ही कास्टमध्ये असाल SC ST OBCसाठी तर तुम्हाला या ठिकाणी एक कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तुमचे जर का तुमच्या मुलाचे कास्ट सर्टिफिकेट काढले नसेल तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचे आहे. त्यानंतर जर का दिव्यांग असेल, दिव्यांग म्हणजे हँडिकॅप वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्हाला हँडिकॅप सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जर का तुम्हाला कास्टमध्ये फॉर्म भरून घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी 2 नंबरचा कॉलम आहे की या ठिकाणी तुम्हाला जर का तुम्ही वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र, म्हणजे या ठिकाणी तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर 2 नंबरचा कॉलम आहे दिव्यांगांसाठी. जर का तुम्ही 40% पेक्षा हँडिकॅपमध्ये मोडत असाल तर तुम्हाला हँडिकॅप सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिलेले आहेत, परंतु आपण या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी 7 नंबरचा एक अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घटस्फोटित महिला. घटस्फोटित महिला असल्या या ठिकाणी तुम्हाला न्यायालयाचा निर्णय असलेले काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल न्यायालयीन निर्णय, त्याचप्रमाणे घटस्फोटित महिलेच्या बालकाच्या आईचा पुरावा म्हणजे आधार कार्डच्या रहिवाशीचा पुरावा असणे आवश्यक आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे ठेवणे आवश्यक आहे आणि उत्पन्नाचा दाखला. परंतु मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरताना फक्त या ठिकाणी तुम्हाला मुलाचे आधार कार्ड आणि सोबत मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. आणि जर का तुमच्या लॉटरीमध्ये या ठिकाणी नंबर लागलास तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहता की जन्माचा पुरावा म्हणजे TC वगैरे. त्यानंतर रहिवाशीचा पुरावा म्हणजे जर का तुम्ही रहिवाशी दाखला असणे आवश्यक आहे. जर का तुम्ही भाड्यानं राहत असाल तर या ठिकाणी तुम्ही भाड्याचा करारनामाचा जो 11 महिन्याचा करार असते ते लिखित किंवा स्टॅम्पवर असणे आवश्यक आहे. तो तुम्हाला नंबर लागल्यास त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे, जर का तुम्ही भाड्यानं राहत असाल तर. नाहीतर मग तुम्हाला इलेक्ट्रिक बिल वगैरे तुम्ही देऊ शकता. मित्रांनो, अशा प्रकारे ही PDF दिलेली असून ऑनलाईन फॉर्म भरणे लवकरच सुरू होणार असून जर का ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि ऑनलाईन फॉर्म भरायला लगेच सुरुवात होत असून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की लवकरच या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे.